सामान्य कुटुंबातल्या युवकाला विरोबाच्या आशीर्वादानं, संतोषाच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली। आज एकदा दोनदा नव्हे 4 वेळा आपल्या सगळ्यांचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आणि मला मागच्या वर्षी सतोबानं विरोबानं आशीर्वाद दिले होते, आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले। आमदार तर झालो, पण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास खात्याचा मंत्री पण झालो आणि आता सगळं श्रेय विरोबाचं आहे, संतोषाचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे। खास करून धनगर समाज बांधवांनी सातत्याने माझ्या मनापासूनचं प्रेम केलं आणि या सगळ्या आपल्या भावनेला अनुसरून पाठीमागे एक आपण निर्णय घेतला होता। सतोबाला जाताना रस्त्याची अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती होती। आमचा सतोबा विरोबा डांबरानं जोडू अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली होती। आता सतोबा विरोबा पण आपण डांबरानं जोडलेला आहे आणि आता डांबरावर आपण सगळेजण सतोबाला जातो। आज या ठिकाणी विरोबाचा आशीर्वाद मी घ्यायला गेलो आणि घ्यायला गेल्यानंतर मी बघितलं एवढा भव्य दिव्य सभामंडप झालाय, तेवढंच भव्य दिव्य आमच्या विरोबाचं मंदिर पण उभं राहिलं पाहिजे याची जाणीव दर्शन घेताना झाली। आपल्या सगळ्यांची कुठली अडचण नसेल, विरोबाच्या भक्तांची अडचण नसेल, पुजाऱ्याची अडचण नसेल, तर मी आज या ठिकाणी जाहीर करतोय वर्ग देवस्थानचा दर्जा दिलाय। वर्ग देवस्थानचा दर्जा 4 महिन्याच्या आत आपण विरोबाला वर्गाचा दर्जा देऊ आणि आजच जाहीर करतोय या विरोबाच्या मंदिर तर बांधू, पण विरोबाच्या मंदिराचा हा सगळा परिसर भव्य दिव्य असा परिसर नव्यानं बांधू।